माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्म सद्गुरु जोग महाराज। अनित्येची नित्याधिक, अज्ञानाचे आवश्यक, आचरता मोचक केवी होयपा। ऐशी अपेक्षा झालिया, बद्ध मुमुक्षुते आलिया। देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली। जे देह वाचा मानसे, विहित निपजे जे जैसे। ते एक ईश्वर देशे, की जे म्हणितले। हेच ईश्वरी कर्मयोगे, भजन कथनाचे निखागे। आदरिले शेष भागे, चतुर्थाचेनी। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। ज्ञानेश्वर महाराजांनी हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन केलेलं आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये तिन्ही कांडाचा विचार आलेला आहे। किंबहुना भगवद्गीता म्हणजे एवं कांडत्रय निरूपिणी, श्रुतीच हे कोडी सवानी। मग तिन्ही कांडाचा विचार या सगळ्या 18 अध्यायामध्ये कसा आलेला आहे, या संबंधाने विचार करत असताना तिसऱ्या अध्यायापर्यंत त्या ठिकाणी देह अभिमानाने बांधलेला जो मनुष्य आहे त्याच्या मुक्तीकरता साधनारंभूतो तृतीयाध्यायी बोलिला। मग अज्ञाने बांधले या, मोक्षपदी वैसावया। साधनारंभूतो तृतीयाध्यायी बोलिला। जे देहाभिमान बंधे, सांडूनी काम्य निषिद्धे। विहित परी अप्रमादे अनुष्ठावे। ऐसेनी सद्भावे कर्म करावे। हा तिजा अध्यायो जो देवे। निर्णय केला ते जाणावे, कर्मकांड येथ। नित्य आणि नैमित्तिक कर्म करायचं, परंतु कर्म जे आहे ते मनुष्याला मोक्ष कसं प्राप्त करून देईल। कारण मोक्ष जो आहे तो ज्ञानाने प्राप्त होत असतो। ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे, ज्ञानाचा आणि कर्माचा विरोध नाही। मोक्षाचं वर्णन करत असताना मोक्ष ही जीवाची स्वरूप स्थिती आहे आणि मोक्ष जो आहे तो नित्य प्राप्तच आहे। बंध जो आहे तो अज्ञानाने कल्पित आहे, अज्ञानामुळे बंध मानलेला आहे आणि जे मानलेलं असतं, जे कल्पनेचं असतं त्याच्या निवृत्ती करता साधन हे ज्ञानच सांगितले। म्हणून ज्ञानाने जर मोक्ष प्राप्त होत असेल तर इथे नित्य नैमित्तिक कर्म तुम्ही करायला सांगता। भले ते कर्तृत्व अभिमान सोडून असेल, फलासक्ती सोडून असेल, मग ते कर्म ज्ञानाचा त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती कशी करून देईल।
तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा। तेची नित्याधिक आचरता अज्ञानाचे मोचक केवी होय पा। त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती ते कसं काय करू शकेल? कारण कर्म जे आहे त्याचं फल काय सांगितलंय शास्त्रामध्ये? चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तु उपलब्धये। कर्माने केवळ चित्तशुद्धी होत असते, कर्माने अज्ञानाची निवृत्ती कधीच होत नसते। मग या ठिकाणी तुम्ही मोक्षाकरता हे कर्म करायला सांगता, मग कर्म केवळ मोक्ष कसा प्राप्त करून देईल? अज्ञानाची निवृत्ती कशी कर्माच्या द्वारे होईल? असा अर्थ घ्या। किंवा आता हे नित्याधिक कर्म करतोय, तो कर्म करत असताना अजून अज्ञानीच आहे, अजून काही त्याला ज्ञान झालेलं नाही। आणि मग अज्ञानी मनुष्य कर्म करतोय, किती जरी त्याने कर्तृत्व अभिमान सोडून केला असेल, फलासक्ती रहित केलं असेल, तरी त्याच्या मुक्तीला कारण कसं काय ते होईल? तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा। मामांनी अर्थ करताना असा केलाय, आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडवणारे कसे होईल? म्हणजे अज्ञानाचं मोचक ते कसं काय होईल? होऊ शकणार नाही। कारण अज्ञान घालवण्याचं काम फक्त ज्ञानच करत असतं। ज्ञाने वाचुनी एके उपाय करशी जितुके ते गुंपिशी अधिके रुखी म्हटले। दोरीवर भासलेला साप आहे, त्याची निवृत्ती करायची असेल तर दोरीच्या ज्ञानाने तो जातो, काठी आणून तिथे काहीच उपयोग होत नाही। तसं अज्ञानाने भासलेला हा सगळा संसार आहे, त्याची निवृत्ती करायची असेल तर कर्माने त्याची निवृत्ती कशी होईल? कर्माने मोक्ष होऊ शकत नाही, अशी त्या ठिकाणी शंका निर्माण तुम्हाला कदाचित होईल। परंतु शंका घेण्याचं काहीच कारण नाही, त्याचं उत्तर पुढच्या ओळीत सांगितलं। ऐशी अपेक्षा झालिया, अशी अपेक्षा तुम्हाला झाली म्हणजे ज्याला मुक्त व्हावं वाटायला लागलं, नित्य नैमित्तिक कर्म करतोय, कर्म करत असताना कर्तृत्व अभिमान सोडून करतोय, फलाची आसक्ती सोडून करतोय, पण याच्यातून मी मुक्त कसं काय होईल? मला तर मुक्त व्हायचंय। ऐशी अपेक्षा झालिया, अशी ज्याला अपेक्षा निर्माण होते, ज्ञानोबाराय म्हणतात बद्ध मुमुक्षुते आलिया। आता तो बद्ध होता आतापर्यंत, पण आता तो काय झालेला आहे? मुमुक्षु झाला। म्हणजे नित्याधिक कर्म आपल्या वाट्याला आलेलं जर मनुष्याने ईश्वरार्पण बुद्धीने केलं, किंवा कर्तृत्व अभिमान फलासक्ती सोडून केलं, ईश्वरार्पण आता सध्या नाही आहे, कर्तृत्व अभिमान सोडून केलं, फलाची आसक्ती सोडून केलं, तर आपोआप त्याची चित्तशुद्धी व्हायला लागते। आणि एकदा का चित्तशुद्धी झाली, अंतकरण शुद्ध झालं की तो जो बद्ध आहे तो काय होतो? हळूहळू मुमुक्षु होतो। आपल्याकडे 4 सांगितलेले आहेत। एक पहिला आहे बद्ध, नंतर आहे विषयी, नंतर आहे मुमुक्षु, आणि नंतर ज्ञानी किंवा मुक्त। शास्त्रीय भाषेत याला पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असं म्हटलंय। ज्ञानोबारायांनी हे जे पामर आणि विषयी दोन्ही बद्धच आहेत असं सांगितलं। सुरुवातीच्या काळामध्ये निषिद्ध आचरण करत असतो,
अंगा मनाशी रुची यावे, एतुलेनी कृत्या कृत्य नाठवे, जो करण्याचेनी नावे भले तेची करी. त्याला शास्त्र विहितही कळत नाही, निषिद्धामध्ये त्याची प्रवृत्ती होते. नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत. पण आता तिथून तो कमीत कमी सकाम कर्मामध्ये आला. तिसऱ्या अध्यायामध्ये देवान भावयतानेन ते देवा भावयंतुहा. देव आपल्याला त्या ठिकाणी आपलं मनोगत पूर्ण करतील म्हणून तो यज्ञात प्रवृत्त झालेला आहे, कमीत कमी सकाम कर्मामध्ये प्रवृत्त झालेला आहे. पण असं सकाम कर्म करताना पुढे त्याला सांगितले, बाबा तू सकाम करू नको, तू निष्काम कर्म कर. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी कामना कशी मनुष्याचा घात करते. तयाच्या घसनी दिवा ज्ञानाचा गेला, आणि फळाची हवा हृदय कामा झाला रिगावा. तयाच्या घसनी दिवा ज्ञानाचा गेला. सगळ्या आपल्या कर्मफळाचा नाश करणारी कामनाच आहे. काम एकदा मनुष्याच्या मनात आला की मग तो क्रोधाला घेऊन येतो, लोभाला घेऊन येतो. काम पूर्ण झाला, इच्छा पूर्ण झाली की लोभ वाढतो, आणि अपूर्ण राहिली की क्रोध निर्माण होतो. म्हणून काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विद्येन मिह वैर्यम. हे वैरी आहेत. हे तिन्ही जव जागती तव निकियाची प्राप्ती, माझे कान देवही म्हणे. हे तिन्ही जागे जर असतील ना तर मनुष्याला त्याचं कल्याण कधी होऊ शकणार नाही. काम, क्रोध, लोभ. निरय पुरीची सभा सन्मान पाहावे. त्याला सन्मान मिळतो कुठे? हा, नरकात त्याला सन्मान मिळतो. म्हणून यांचा ज्यांनी ज्यांनी अंगीकार केला, रावण असेल, दुर्योधन असेल, त्यांनी कशाला सन्मान दिला? काम, क्रोध, लोभ. त्याच्यामुळे त्यांना काय सन्मान मिळाला? तिकडे निरयपूरला सन्मान मिळाला. तो दुर्योधन असं म्हणतात बुडी द्यायचा. धर्मराजाला पाहिल्यानंतर बुडी दिली दुर्योधनी असं वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. कुंभपाकी बुडी दिली दुर्योधनी, दाविना लाजने मुख धर्मा. धर्माला त्या ठिकाणी मुख दाखवत नव्हता. का मुख? आता कसं काय मुख दाखवायचं? कारण काय? काम, क्रोध आणि लोभाचा काय त्याने आश्रय केला होता. सांगायचं तात्पर्य काय? जो बद्ध आहे त्याच्या मनात सगळ्या कामना आहेत, पण त्याने जर पुढे हळूहळू निष्काम कर्म करायला सुरुवात केली तर मग त्याचं चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर त्याला असं वाटतं की आपलं आता मुक्त झालं पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. त्याला आता मग हे भोगाविषयी वैराग्य निर्माण होतं. ऐहिकीचे का भोग पायिक झाली इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझे. वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर कशाने वैराग्य निर्माण झालं? त्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते निष्काम केलं. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्य. वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्याला मुक्त व्हावं असं वाटतं. समजायचं आता तो बद्ध होता, तो काय झालेला आहे? मुमुक्षू झालेला आहे. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, ऐशी अपेक्षा झालिया, बद्ध मुमुक्षू ते आलिया.
बद्ध होता तो आता काय झालेला आहे, मुमुक्षू झाला. म्हणून क्रमाक्रमाने त्याला पुढे न्यायचं आहे. पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत. तसं पहिला अध्याय वाचल्यानंतर रडणारा अर्जुन आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा सगळे रडतोच आहोत. सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे, द्विधावस्था झालेली आहे. पण गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, ती हळूहळू आपल्याला कुठं घेऊन जाते बघा. पामर असतो त्याला विषय बनवते, विषय असेल त्याला जिज्ञासू किंवा मुमुक्षु बनवते, मुमुक्षु आहे त्याला मुक्त बनवते, आणि मुक्त झालाय त्याला परत भक्त बनवून आणखीन आनंद घ्यायला लावते. मग एक एक अध्याय वाचत गेल्यानंतर एक एक ग्रंथी सुटत जाते. संदेहाच्या सुटल्या झालो पोटी शीत. ज्ञानेश्वर महाराजांनी अशी व्यवस्था केली, गीतेने अशी व्यवस्था केली. नुसतं गीतेचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर कशा एक एक पायरीने मनुष्य वर जातो. म्हणून बद्ध मुमुक्षुते आलिया. जेव्हा बद्ध जो आहे तो काय झाला, आता मुमुक्षु झाला. आता त्याला मुक्त व्हावंसं वाटायला लागलं. मुक्त व्हावंसं सगळ्यांना वाटत नाही बरं का. हो, गुरुजी उदाहरण सांगत असतात. एक राजा होता आणि त्या राजाचा वाढदिवस होता. त्याने असं ठरवलं आपला वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करायचा म्हणून त्याने एका जेलमध्ये गेला तो कैद्यांच्या. म्हटलं इथे कैद्यांना काहीतरी मदत करायची. सगळ्या कैद्यांना समोर उभं केलं, तुम्हाला काय पाहिजे ते मी आज देणार आहे. आणि आज काय कोजागिरी पौर्णिमा आहे, आणि कोजागिरी पौर्णिमा माझा वाढदिवस आहे, म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते मी काय करणार, देणार, असं राजा म्हणाला. आता राजा बोलेन दल आले. विचारलं तुम्हाला काय पाहिजे. पहिला कैदी होता तो म्हटला मी इथं आल्यापासून मला जेवायलाच मिळालं नाही चांगलं, काय द्या मला, जेवायची व्यवस्था. राजांनी सांगितलं पंचपक्वान्नाची व्यवस्था करा. दुसऱ्याला विचारलं तो म्हणला मला कपडे पाहिजे. तिसऱ्याला विचारलं तो म्हणला मला फिरायला आवडतं. सगळी लाईन संपली. शेवटी जो होता तो म्हणला मला जेवायला नको, मला कपडे नको, मला फिरायला नको, मला या जेलमधून बाहेर काढा. असं म्हणणारा एकच होता. बाकी जे आहेत ते सगळे इतर मागणारे आहेत. हे सगळे बद्ध आहेत. आणि ज्याला वाटतंय आता मी सुटावं, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, योगाहुनी वडील निमिषमानी. म्हणजे मुक्त व्हावं असं वाटणं ही सुद्धा फार मोठी पुण्य आहे बरं का. आपल्या देवाची कृपा आहे की नाही कशावरून ओळखायचं. आपल्याला मुक्त व्हावं वाटतंय का नाही, आपल्याला देवाची प्राप्ती व्हावी वाटते की नाही, याच्याहून समजायचं आपण कुठे आहोत. अजून जर आपल्याला संसारातलं छेद मिळावं ते मिळावं असं वाटत असेल तर समजायचं अजून आपण पामर विषयी त्याच गाडी. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची जेव्हा हाव संसारी. पण आता हा जो बद्ध आहे तो कुठं गेलेला आहे, मुमुक्षु. ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी बद्धाचंही वर्णन आहे आणि मुमुक्षांचंही वर्णन आहे. बद्धाचं वर्णन कुठं आहे. हो, गुरुशास्त्राचे नावे वाराही टेको नेदी शिवे, मौढ्याचेनीची जीवे जियाला. जो बद्ध आहे त्याला काहीच कळत नाही, काही कळत नाही हेही कळत नाही. पण मुमुक्षु झाला की मग त्याला काय वैराग्य निर्माण झालेलं आहे. विषय रांधिली रससोय, जेवणारा ठावे होय, ते ताटची सांडोनी जाय जे. अशा प्रकारे तैशी संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता, वैराग्य दवडिता पाठी लागे. आणि मग तो आता बद्धाचा मोक्षु झाला. मग देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. मग त्याच्याकरता देवाने काय सांगितले, आता ब्रह्मार्पण
पनत्वे क्रिया सांगितली. क्रिया करायची पण ती काय करायची? ब्रह्मार्पण करायला सांगितली. ब्रह्मार्पणम ब्रह्महावीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म. हो, कुठं सांगितली? 4थ्या अध्यायातल्या 24व्या श्लोकापासून पुढे. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. आचार्यांनी संगती सांगताना 6 अध्याय कर्मकांडाचे, 6 अध्याय उपासनेचे सांगितले, 6 ज्ञानाचे सांगितले. पण ज्ञानेश्वर महाराजांचा कर्मकांड जे आहे ते 4थ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापर्यंत कर्मकांड सांगितले. आणि 24 पासून पुढे उपासनाकांड सुरू होतं ते 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत. म्हणून ज्ञानोबाराय हा विचार सांगत असताना ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. देव काय करायचंय? मुक्त व्हायचंय त्याला आता. आणि मुक्त होण्याकरता त्याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, तो ब्रह्मस्वरूप झाला पाहिजे, आहे की नाही? कारण मुक्त कशाला म्हणतात? ब्रह्मभावश्च मोक्षः. मी ब्रह्म आहे, मी देह आहे असं म्हणणं बद्धतेचं लक्षण आहे. आणि मी ब्रह्म आहे असं म्हणणं किंवा सगळं जगतच ब्रह्म आहे, नुसतं मीच ब्रह्म आहे असं नाही. हो, स्वतःला ब्रह्म म्हणतो आणि जगताला मात्र ब्रह्म समजत नाही, तो अजून बद्धच आहे. हे सगळं जगत काय आहे? ब्रह्मरूपच आहे. मी सुद्धा काय आहे? ब्रह्मरूपच आहे. असं ज्याला ज्ञान होईल, सगळं ब्रह्मरूप दिसेल, त्याला ब्रह्मरूप दिसेल म्हणण्यापेक्षा ब्रह्मस्वरूपाचा त्याला अनुभव येईल, तो काय झाला? मोक्ष झाला. मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? ब्रह्मभाव प्राप्त होणं ही मुक्ती आहे. मग आता म्हणून देवाने काय सांगितले? ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. 4थ्या अध्यायाच्या शेष भागामध्ये ब्रह्मार्पण क्रिया सांगितलेली आहे. त्याला ब्रह्मभावाकडे न्यायचं आहे. जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे कीजे म्हणितले. आणि अशा प्रकारचा ब्रह्मभाव प्राप्त होण्याकरता, ब्रह्मार्पण क्रिया होण्याकरता एकदम ब्रह्मापर्यंत मनुष्य जाऊ शकत नाही. जीव आहे, अज्ञान दशेत आहे, आणि त्याला एकदम ब्रह्म म्हटलं तर त्याला काहीच कळणार नाही. म्हणून पायरी पायरीने तिथे घेऊन जायचं आहे त्याला. म्हणून मध्ये ईश्वर आलेला आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा ईश्वर भाव निर्माण करावा लागतो, ईश्वराची भक्ती सांगावी लागते. आणि ईश्वराची भक्ती केल्यानंतर मग ब्रह्म आहे, जीव आहे, मग ईश्वर आहे, आणि नंतर ब्रह्म आहे. तसं तर सगळंच काय आहे? ब्रह्म आहे. जीव सुद्धा काय आहे? ब्रह्मरूपच आहे. पण जीवाला एकदम ब्रह्मरूप होता येत नाही. त्याच्याकरता जीवनामध्ये ईश्वराची काय लागते? भक्ती लागते, ईश्वराचा अनुग्रह लागतो. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्म असेल, जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, देहाने, वाणीने आणि मनाने जे विहित कर्म सांगितलंय ते जसं आपल्याकडून घडेल, शास्त्राने सांगितलंय ते आपण करायचंय. कायेने, वाचेने, मनाने हे सगळं करायचंय. परंतु ते एक ईश्वरोद्देशे कीजे म्हणते, फक्त ते ईश्वराच्या उद्देशाने करायचं सांगितलेलं आहे. देहाने होणारी सगळी कर्म असतील ती सगळी ईश्वराच्या उद्देशाने करायची, ईश्वराची सेवा आहे म्हणून करायचं. वाणीने होणारी कर्म आहेत ही सुद्धा काय आहेत? ईश्वराची सेवा म्हणून करायची. पुढे विचार आहे काय? स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धिम लभते नरा स्वकर्म निरतस सिद्धिम.
ईश्वर सांगितला तिथे सुद्धा. म्हणजे जे जे काही कर्म आहे ते सगळं ईश्वराची सेवा म्हणून करायला सांगितलं. वाचिक कर्म असेल, जे काही आपण बोलतोय ते सगळं देवाची सेवा आहे म्हणून करायचं आहे, ईश्वराकरता करायचं आहे. शरीराचं कर्म असेल, चालायचं आहे, चालण्याचं कर्म आहे ते कशा करताय? ईश्वरासाठी आहे. हाताने करायच्या सगळ्या क्रिया असतील त्या सगळ्या ईश्वरासाठी. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. सगळं ईश्वरासाठी करायचं. संतांनी अशा पद्धतीने कर्म केलंय, ईश्वर अर्पण बुद्धीने. आणि म्हणून मग त्यांना पुढची अवस्था प्राप्त झाली. कांदा मुळा भाजी ब्रह्मार्पणम ब्रह्मावी आहे. पण ही करण्याकरता अगोदर ईश्वरासाठी सगळी कर्म आहेत. कारण ही सगळी सृष्टी निर्माण केली ईश्वराने. जीवाला सुद्धा निर्माण केलं ईश्वराने. कशा करता? त्याला मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून ती सगळी सृष्टी निर्माण केली. आणि ईश्वराने त्याच्या त्याच्या वाट्याला आलेलं कर्म त्याला नेमून दिलं. ईश्वरच सर्वत्र भरलेला असल्यामुळे त्या ठिकाणी ईश्वरासाठीच हे कर्म आहे अशा भावनेने त्याने काय करायचं? सगळं कर्म करायचं. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. कोणतंही कर्म असू द्या, ती सगळी कर्म कोणाची सेवा? ईश्वराची सेवा म्हणून केली. त्याला कर्म छोटा असू द्या मोठा असू द्या काही नाही. देवाची सेवा म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर केलं तर ती सुद्धा एक प्रकारची काय होत असते? पूजा होते. महाभारतात त्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली. जे काही वाट्याला कर्म आलं असेल, व्यापार असेल, व्यवहार असेल, क्षत्रियाचं कर्म असेल, शूद्राचं कर्म असेल, वैश्याचं कर्म असेल, ज्याने त्याने आपापलं कर्म त्या ठिकाणी ईश्वराची सेवा म्हणून करायचं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केल्या होय आपारा तोषा लागी. मागे कथा सांगितली होती. कोणीतरी एक नरोत्तम नावाचा ब्राह्मण होता. त्यांनी तपश्चर्या केली, जंगलामध्ये गेला, अनेक तीर्थयात्रा केल्या त्याने. आणि तीर्थयात्रा करत असताना आई वडिलांची उपेक्षा करून त्याने तीर्थयात्रा केल्या. त्या ठिकाणी त्याने जर कपडे धुतले तर असे आकाशातच ते सुकून जायचे. असे दिव्य त्याला तेज प्राप्त झालेलं होतं. परंतु आकाशवाणीने सांगितलं तुझ्यापेक्षाही तप करणारे भरपूर जगात आहेत. मग क्रमाक्रमाने तो एक आईवडिलांची सेवा करणारा होता, त्याच्याकडे गेला. आकाशवाणीने सांगितलं तुला ते सगळं ज्ञान जे आहे प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक पतिव्रता आहे तिच्याकडे जा, एक वैश्य आहे तुलादार त्याच्याकडे जा, आणखीन एक मूक चांडाल आहे तो आई वडिलाची सेवा करतो त्याच्याकडे जा. सगळ्यांच्याकडे गेला तो. त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या वाट्याला आलेलं कर्म करतो आणि हेच सगळ्यात मोठी ईश्वराची सेवा आहे. म्हणून ते करण्याकरता भगवान परमात्म्याने ते एक ईश्वरोद्देशे कीजे म्हणितले, हेच ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचेनी खागे, आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी. हेच ईश्वरी कर्मयोगे. त्या ठिकाणी कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयात 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला. हेच ईश्वरी कर्मयोगे. कर्मयोगाच्या द्वारे ईश्वराचं भजन कसं करायचं? भजन कथनाचेनी खागे. खागे शब्दाचा अर्थ काय लिहिला हो? निमित्ताने.
देवाचं भजन कर्माच्या निमित्ताने कसं करायचं, दिलं का खागे शब्दाचा अर्थ? ठिकाण. त्या ठिकाणी भगवंताचं भजन करायचंय, पण आपल्या कर्मयोगाच्या द्वारे करायचंय. कसं करायचं? तो ईश्वर कोण आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, ईश्वराचा अवतार कशा करता होतो, आणि ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कसं करायचं, हे 4थ्या अध्यायाच्या शेवटी याचा विचार आहे. पण संपूर्ण 4थ्या अध्यायात हाच सगळा विचार सांगितला आहे. म्हणून 4था अध्याय जो आहे त्या 4थ्या अध्यायामध्ये देवता कांडाचा काय आलेला आहे, विचार आलेला आहे. मग ते देवता कांड 4थ्या अध्यायात कुठं कुठं आलं? 1 ते 15 श्लोकामध्ये भगवंताने कर्मयोगाची परंपरा सांगितली. हा कर्मयोग जो आहे तो आला कुठून, मी कधी कोणाला हा कर्मयोग सांगितला, म्हणून कर्मयोगाची सगळी परंपरा 1 ते 15 श्लोकापर्यंत गीतेत सांगितली. 16 ते 23 कर्मयोगाचं तत्व सांगितलं. कर्मयोग किती महत्त्वाचा आहे, कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, कर्म कसं केलं पाहिजे. आणि 24 ते 32 भगवान परमात्म्याने 12 प्रकारचे यज्ञ सांगितले बरं का. आणि 33 पासून पुढे ज्ञानाचं महत्त्व सांगितलं, आणि शेवटी पुन्हा कर्मयोगाचं महत्त्व सांगितलं. 1 ते 15 कर्मयोगाची परंपरा. आणि ही परंपरा सांगताना भगवान परमात्म्याने आपला स्वतःचा अवतार कसा होतो हे सांगितलं आहे. अवताराचं प्रयोजन काय, अवतार घेतल्यानंतर मी काय काय करतो, आणि माझा अवतार कसा दिव्य आहे, आणि माझ्या दिव्य अशा अवताराचं जरी चिंतन केलं तरी सुद्धा मनुष्य कसा मुक्त होतो हे सांगितलं. 1 ते 15 श्लोकामध्ये कर्मयोगाची सगळी परंपरा आहे. आणि ही परंपरा सांगताना मग भगवंतांनी स्वतःच्या अवताराचं प्रयोजन वगैरे सगळं सांगितलं. अर्जुनाने सुरुवातीला कर्मयोगाची ही परंपरा मला सांगा असं म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं की मी हा जो कर्मयोग आहे, निष्काम कर्मयोग पूर्वी कोणाला सांगितला होता, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हम व्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. सगळ्यात पहिल्यांदा हा योग कोणाला मी सांगितला, भगवान म्हणतात सूर्याला सांगितलं. सूर्याने कोणाला सांगितला, मनुला सांगितला. आणि मनुने कोणाला सांगितला, त्याच्या मुलाला सांगितला, इक्ष्वाकुला सांगितला. आणि अशा प्रकारे एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. अनेक वर्ष ही योगाची परंपरा चालत आलेली होती. मी एकाला सांगितलं, सूर्याला सांगितलं. म्हणून सूर्यदेव जे आहेत ते निष्काम कर्मयोगाचे पहिले आचार्य आहेत बरं का. देवाचे पहिले शिष्य कोण आहेत, सूर्य भगवान आहे. म्हणून सूर्य भगवान कधी सुट्टीवर जात नाही, सतत चालू आहे त्यांचं काम बरं. काही कधी लाईट बिल सुद्धा पाठवत नाहीत. माझ्या जागेवर दुसऱ्याला उभं करा म्हणत नाहीत. का, निष्काम कर्मयोग आहे. म्हणून रोज सूर्याला काय दिलं पाहिजे, अर्घ्यदान दिलं पाहिजे. मी सूर्याला सांगितलं, भगवान परमात्मा म्हणतात हा योग जो आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कोणाला सांगितला, मग देव म्हणे अगा पंडुसुता हाच योग आम्ही व्यवस्थता कथिला परिते वार्ता. 8 दिवस झाले त्याला. मग तेने व्यस्वते रवी योगस्तुती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. मनुने आपण अनुष्ठिली. मग ईश्वाको उपदिशली अशी परंपरा. मनु महाराज सुद्धा निष्काम कर्मयोगाचं आचरण करतात बरं का. म्हणून आपण जी
कर्मयोगाच्या संबंधाने जे शास्त्र आहे त्याला मनुस्मृती असं म्हणतात. मनु महाराजांनी ती सगळं शास्त्र लिहून ठेवलं. असं असं तुम्ही जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये पुढे ज्ञान प्राप्त आपोआप होईल. मनु महाराजांनी हे सगळं दिव्य ज्ञान पुढे आपल्या मुलांना दिलं. निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं. आणि मनु महाराज सुद्धा मग नंतर भगवंताचं भजन करायला, भागवतामध्ये मनु महाराजांचं वर्णन आले. अनेक मनूंचं वर्णन केले भागवतामध्ये. हो हां, मनु आणि शत्रुपा त्यांच्या अपत्यांचंच वर्णन आहे सगळं पुढे. मनु आणि शत्रुपा, त्यांना देवहूती, आकुती, प्रसूती, प्रियव्रत आणि उत्तानपात असे 5 अपत्य वर्णन झालं. मग त्यांचा पुढे विस्तार आहे सगळा. आणि पुढं मग मनु आणि शत्रुपा हे दोघं, त्यांना सगळं दिलं आणि भगवंताचं भजन करायला अनेक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली असं वर्णन केलं आहे. मनु महाराज आहेत हे निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं. आणि हे सगळं पुढे अनेक राजर्षी लोकांनी याचं काय, मग आणि काही या योगा ते राजर्षी झाले जाणं ते परी तेथोनी आता सांप्रते नेनिजे कोणी. पण आता मात्र मध्य भागामध्ये थोडासा काय झाला, खंडित झाला योग. का खंडित झाला? हो, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. सगळे जाणत होते पण मध्ये जरा खंड पडला झोपेमुळं. झोपले होते अज्ञानाच्या निद्या. आपण सगळे झोपलेलो आहे अविद्येच्या निद्या. आज जाग होण्याचा दिवस आहे. जगजोगी जगजोगी. आज संध्याकाळी 12ला लक्ष्मी फिरते, माता लक्ष्मी माता फिरतात आणि विचारतात कोण जाग आहे, को जागरती. आणि जो जागा असेल त्याच्यावर लक्ष्मी माता काय करते, कृपा करते. आणि झोपला असेल तो विस गेला. जागत है वो पावत है, सोवत है वो खो. सुद्धा अमृत कणांचा काय करतात, वर्षाव करतात. म्हणून हा जागण्याचा दिवस आहे. आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सुद्धा आजच्याच रात्री भगवान अपिता रात्री शरोदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतुम मनचक्रे योग माया मुपाश्रिता रासलीला भगवंतांनी केली. आणि सगळ्यांना आपल्या स्वरूपाचा आनंद दिला. सगळ्यांना परमात्मा स्वरूपाचा आनंद दिला. म्हणून आज जे आहे चंद्र भगवान पृथ्वीच्या सगळ्यात जास्त जवळ असतात आज. म्हणून आजची पौर्णिमा विशेष असते. म्हणून जागण्याचा दिवस आहे. पण भगवान म्हटले ते सगळे लोक झोपले होते. अवाटले आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे आवडे लोका. म्हणून वैराग्याचे शिवण देखते आलं बघा इथेच. पण आता तो जो योग आहे भगवान परमात्मा म्हणतात तोच मी तुला आता सांगतोय. सैवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन. मी आता मात्र तुला हा निष्काम कर्मयोग सांगितला 3ऱ्या अध्यायात बरं का. का सांगितला बाबा? म्हणजे भक्तोसी मे सका चेती रहस्यम ही एतत उत्तमम. तू माझा भक्त आहेस, सखा आहेस, म्हणून मनातलं सगळं परत मी तुला सांगितलं. लुप्त झालेलं ज्ञान होतंय मधल्या काळामध्ये. तेव्हा अर्जुन महाराजांनी भगवंताला प्रश्न विचारला, देवा तू त्या ठिकाणी म्हणतो पूर्वी मी सूर्याला सांगितला आणि आता तुला सांगतोय. आता सूर्य कधीचा आणि तू तर आता माझ्या समोर जन्माला आला. समोर म्हणजे माझा आणि तुझा देवाच्या आणि अर्जुनाच्या वयात किती फरक असेल? थोडाफार फरक असेल. आणि तू म्हणतो मी सूर्याला उपदेश केला, कसं काही शक्य आहे? तो अर्जुन म्हणे, हरी
माय आपुलियाचा स्नेह करीत विस्मय काय अवधारी कृपानिधी. अर्जुन विचारायच्या अगोदर देवाची स्तुती करतायत. आई जी असते मुलावर प्रेम करतच असते. तू संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली. हा देवा पांगुळी एखादे विजे तरी जन्मोनी जोजार साजे. आता हो, म्हणून आता तुम्ही जे देवा सांगितले, जे तो विवस्वतू म्हणजे काही, हे तो वडिला ठाविवे नाही तरी तुवाची केवी पायी उपदेशिला. आपल्या वाडवडिलांना सुद्धा सूर्याचा जन्म झाला कधी माहिती नाही, आणि तू तर म्हणतो मी सूर्याला सांगितलं, तो तरी ऐकी जे बहुता काळाचा, आणि तू तव कृष्ण सापेचा आत्ताचा, म्हणून गा ये मातोचा विसंवादू. पण आता देवा, देवीची देवा चरित्र तुझे आपण काय जाणीजे. तुझं हे दिव्य चरित्र आहे, मला काही त्या ठिकाणी कळत नाही. जरा तुझं चरित्र समजून सांग. तू सूर्याला उपदेश केला म्हणतो. भगवान म्हणायला लागले, बाबा बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यम वेद सर्वानी नत्वम वेत्थ परंतप. हा बहुनी मे व्यतीतानी, आणि जन्मानी, माझा जन्म मे महिन्यातला आहे आणि तुझा 4 जूनचा आहे, असा अर्थ नाही बरं का. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन, माझे आणि तुझे भरपूर जन्म झाले. किती जन्म झाले असतील काही सांगता येत नाही. किती जन्म झाला, माझेही जन्म झाले, तुझेही जन्म झाले, पण तानी अहम वेद, त्या सगळ्यांना मी जाणतो, तू काही जाणत नाही. मी कुठं अवतार घेतले, कधी कधी जन्म घेतले, कोणाच्या पोटी घेतले, कसे झाले, सगळं मला अजून आठवत आहे. पण तुला आता काय आठवणार नाही. पूर्वी कोण होता आपल्याला आठवतंय का? बरं आठवत नाही. तेच पूर्वजन्मातला एखादा आपला शत्रू जर आपल्या शेजारी बसला असला तर, हो, किती वेळा आपण पुरुष झालो, स्त्री झालो, काय झालो, अनेक झालो असेल, कदाचित पशु झालो असेल, पक्षी झालो असेल, काही सांगता येत नाही, काही आठवत नाही आपल्याला. परंतु भगवान परमात्मा म्हणतात, माझं मात्र मला सगळं काय करतं आठवतं. माझ्या जन्माचं विशेष आहे म्हणतात भगवान परमात्मा. तुला कसं काय आठवतंय, मला का आठवत नाही, असं अर्जुनाने विचारलं. तुला सगळं आठवतंय, मलाच का आठवत नाही. त्याचं कारण भगवान सांगतात, अजोपी सन्न वे आत्मा सन्न वे आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममाया. माझा जो जन्म आहे तो कसा आहे आणि तुझा जन्म कसा आहे. माझा अवतार आहे आणि तुझा काय आहे, जन्म आहे. अवतार आणि जन्मात फरक आहे बरं का. जन्म जो असतो तो परतंत्र असतो, पराधीन असतो. कुठं जन्म घ्यायचा आहे आपल्या हातात नाही. जसं कर्म असेल, वासना असेल, तसा जन्म मिळतो. स्त्रीचा मिळायचा का, पुरुषाचा मिळायचा का, कुठं मिळायचा, काही नाही. आगा कर्मे जे. पण माझा जन्म कसा आहे, माझा अवतार कसा आहे म्हटला, अजोपी सन अव्यय आत्मा. मी कसा आहे, अज आहे. अज म्हणजे मला तसा जन्म नाही. न जाये ते हो. मनोनी आघवे माझे मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. माझा जन्मच नाही तसा पाहायला गेलं तर. जन्म झाल्यासारखा दिसला तरी सुद्धा माझा जन्म होतच नाही. पण प्रकृतीच्या योगाने, मायेच्या योगाने माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, हे प्रतिबिंबे मायावशे माझ्या ठाई. मायेच्या द्वारे वाटतं तुम्हाला माझा अवतार झाला आहे. मी त्या ठिकाणी कृष्ण झालोय, मी राम झालोय, मी अमुक झालो, तमुक झालो, असं वाटतं. कशामुळे, मायेमुळे, किंवा मायेचा अंगीकार करून मी ते शरीर धारण करतो.
पण माया मला कधीही त्या ठिकाणी आवृत्त करू शकत नाही. मला आठवत असतं, मी जरी त्या ठिकाणी अवतार धारण केला तरी मला माहिती आहे मी कोण आहे. मी ब्रह्मरूप आहे, मी आत्मरूप आहे. आणि ही माया शुद्ध सत्वात्मक असल्यामुळे कुठलाही अवतार मला आठवतो. देवा, तुम्ही अवतार कधी घेता हो आणि कशा करता घेता हो सांगतो, ऐक. यदा यदा ही ग्लानिर्भवती, हे भारत, जेव्हा जेव्हा धर्माला काय येते, ग्लानी येते, अधर्म वाढतो, आणि तदात्मानं सृजाम्य, मी त्यावेळेस काय करतो, स्वतःला उत्पन्न करतो किंवा प्रगट करत असतो. धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्म ज्यांच्या आश्रयाने राहतो त्यांना दुःख होतं, कष्ट होतात. चांगल्या लोकांना त्रास व्हायला लागतो आणि वाईट लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते. आणि चांगले लोक आहेत त्यांना काय होतो, त्रास होतो. भजन करता येत नाही, नामस्मरण करता येत नाही, चिंतन करता येत नाही. वाईट लोक त्यांना हे करू देत नाहीत. ही एक धर्माला आलेली ग्लानी आहे. किंवा जे साधू संत असतात त्यांना देवाच्या दर्शनाची तळमळ लागलेली असते, परंतु देव काही लवकर भेटत नाही. मग त्यांना वाटतं इतकं आपण भजन केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, अजून देव भेटत नाही. ते दुःखी झालेले असतात. तेव्हा एक धर्माला ग्लानी आली समजायची, म्हणजे त्यांच्या त्या धर्माला ग्लानी यायला लागते. संभ्रम निर्माण होतो धार्मिक लोकांना, आम्ही चांगलं वागून आम्हाला त्रास का, आम्हाला दुःख का. आणि मग अशा वेळेस पापच पाप जिकडे तिकडे वाढतं. मग धर्म रक्षावया अवतार घेश. काय करतो मी अवतार घेऊन माहिती आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं परित्राण करतो म्हणजे रक्षण करतो, म्हणजे दुर्जनांच्यापासूनही रक्षण करतो. आणि त्यांच्या त्या साधनेमध्ये आणखीन पुढे जाण्याकरता मी त्यांना दर्शन देऊन त्यांचं रक्षण करतो. असं सगळ्या साधूचं परित्राण करण्याकरता मी येत असतो. तसं पाहायला गेलं तर दुष्टांना मारण्याकरता म्हणून देवाला यायची काहीच गरज नाही. देवाने नुसता संकल्प केला तरी सगळे दुष्ट मरतील, मागे आपण सांगितलं होतं. मग देवालाच यायची गरज काय, तर देवाला एक तर धीर धरवत नाही. आपल्या भक्तांचंही दर्शन घ्यायचं आहे, आपल्या भक्तांना विश्वास वाटावा, आम्ही भक्ती केली आणि देवा आमच्याकरता धावून आला. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई माचो. मग इतर भक्तांना सुद्धा बळ येतं. आपण देवाची भक्ती केली, प्रल्हादजींच्या करता आले, द्रौपदी करता आले, आपल्याकरता सुद्धा येतील, म्हणून मग भक्ती करता करायला काय येतं, बळ येतं. असा जर दैत्य मेले देवाच्या संकल्पाने तर लोक म्हणतील देवाने कुठं मारलं, ते तर हार्ट अटॅकनीच मेले, कोरोनानीच मेले. भीती, दुष्टांनाही भीती वाटणार नाही आणि भक्तांनाही विश्वास वाटणार नाही. आणि भगवान परमात्मा म्हणतात, मग ठीक आहे तुम्हीच कशाला येता, एखादा तुमचा सेवक पाठवून द्या, एखादा तुमचा दुसरा देव पाठवून द्या. भगवान परमात्मा म्हणतात मला राहवत नाही. हो, स्वतः मी येतो, कारण काय, मलाच धीर धरवत नाही. हाकेस आपलं हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज. दुसऱ्याकडून सुद्धा देव करून घेऊ शकतात, परंतु देवाच्या अंतःकरणात असलेलं भक्ताविषयी प्रेम, आणि ते प्रेम देवाला काही गप्प बसू देत नाही. म्हणून परित्राणाय विनाशायच. आणि आल्यानंतर मग भगवान परमात्मा या साधूंचं रक्षण करून साधूंच्या माध्यमातून काय, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ते वेळी आपुल्याचे कैवारे मी साकार होणे अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघा. अधर्माची अवधी तोडी दोषाची लिही फाडी,
आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी, साधूचा मानू घेऊसी, धर्माशी नीतीशी शेज भरी. धर्माची आणि नीतीची फारकत झालेली असते, त्यांना काय करतो एकत्र आणतो. बाबा नीती आहे पण धर्म नाही, धर्म आहे पण नीती नाही, यांचं काय करतो ऐक्य करतो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, हे योगी आप आहे दिवाळी. अशा प्रकारे कायमची दिवाळी करायला मी येतो म्हणतो. विठोबाचे राज्य आम्हा हो. पापाचा आचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, माझी मूर्ती प्रगटे पंडकुमारा. म्हणून भगवान परमात्मा अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण झाल्यानंतर मग असं काही कर्म करतात, दिव्य असं कर्म करतात बरं का. भगवान म्हणतात माझं जन्म आणि कर्म काय आहे, सगळं दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्य तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. माझा जन्मही दिव्य आहे आणि माझं कर्मही दिव्य आहे. जन्मात काय दिव्यता आहे, कर्मात काय दिव्यता आहे. म्हणजे जन्माला जरी आलो तरी मी जन्माला येत नाही, आणि मी सगळं कर्म केलं तरी सुद्धा मी काहीच करत नाही. जन्माला आलो तरी मी असं जाणतो की मी जन्मालाच आलो नाही. माझे अजत्वे जन्मने आणि अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम. म्हणजे जन्माला आलं तरी जन्म नावाचा विकार माझ्यामध्ये नाही. आपण जन्माला आल्यानंतर विकार लागले आपल्या मागे, अस्ति जायते वर्धते विपरिणमते. पण देव जन्माला आल्यानंतर हे सगळे विकार देवामध्ये नाही. किंवा आपण जन्माला आल्यानंतर मी विकारी आहे असं आपण समजतो. मी आता मरणार आहे, मी जन्मणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. देवाला जन्माला प्राप्त झाला तर देव म्हणतो मी जन्मालाही आलो नाही आणि मी मरणारही नाही. आणि कर्म करताना मात्र भगवान परमात्म्याचं दिव्य असं कर्म असतं बरं का. कर्म सगळं जरी केलं तरी पुढे आता भगवान परमात्मा आपल्या कर्मातलं दिव्यत्व पुढे सांगणार आहेत. नमाम कर्मानि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. सगळं करतात देवा. देवानी काही नाही केलं, सगळं काही केलं. गोकुळात जन्माला आले, मथुरेत जन्माला आले, मथुरेतून कुठं गेले, गोकुळात गेले, गोकुळातून परत मथुरेत गेले, कंसाला मारलं. मथुरेत थांबले का, द्वारकेत गेले, द्वारकेत गेले, अनेक दैत्य मारले. केवळ दैत्यच मारले का सगळे घरातले, हो. कळी सोकुळा लावली, सगळं निर्दळन झालं. पण तरी सुद्धा भगवान जसेच्या तसेच. नमाम कर्मानि नमे कर्म फले स्फुरा. कुठली इच्छा नाही भगवंताला. लीला म्हणून देवाने हे सगळं चरित्र करून दाखवलं, परंतु त्याच्यामध्ये कुठेही लिप्त झाले नाही. शेवटी ज्यावेळेस हे यादव जे होते ते सगळे भांडायला लागले, भांडायला लागल्यानंतर तसे देवाचा संकल्पच होता ना यांना नष्ट करायचा, म्हणूनच भांडणं लागली. सांगण्याचं नाटक केलं, बाबा कशाला भांडता, म्हणजे तू आम्हाला सांगणारा कोण, हो. असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणले आता तुम्ही आणि तुमचं कर्म. भांडले, संपले सगळे. एवढं सगळं केलं पण देवाच्या चेहऱ्यावर काय आनंद आहे. किंबहुना देवाच्याच प्रेरणेने त्या व्याधाने काय मारला, बाण मारला, तरी सुद्धा देवाच्या चेहऱ्यावर जसाचा तसा आनंद आहे. सगळी कर्म केली आपल्या भक्तांच्या करता. त्या ठिकाणी भगवंतांनी काय केली, रासलीला केली. त्या रासलीलेतून भगवंतांनी सगळे धर्म प्रगट केले असं वर्णन केले. परीक्षिती महाराजांनी प्रश्न विचारलाय, धर्माकरता अवतरलेले देवाने हा धर्म कसा काय केला. शुकाचार्य रागवले परीक्षितीवर, म्हटले अरे देवाच्या लीलेला तो अधर्म म्हणतो, एवढं भागवत सांगितलं सगळं पाण्यात गेलं.
तुला अजून काहीच कळलं नाही. अरे भगवान परमात्मा जो आहे तो सगळं करत असला तरी त्याच्यात लिप्त होत नाही. अजोपी भगवान म्हणतात त्या ठिकाणी मी सगळं करतो पण जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामे. मी सगळं करतोय, त्याच्यात सगळे धर्म प्रगट केले. देवाने बालधर्माचं पालन केलं. मी बालक आहे, नाचणं खेळणं माझं काम आहे म्हणून मी नाचतोय. मनुष्य धर्माचं पालन केलं. आनंद घेण्याकरता मनुष्य धर्म जीवन आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जीवनात कधीतरी नाचा, खेळा, आनंद घ्या. देवधर्माचं पालन केलं. गोपिकांना अगोदर वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, मी तुमची मनोकामना पूर्ण करील. देव आहे मी. त्या सगळ्या गोपिका भक्त आहेत. भक्ताची इच्छा पूर्ण करणं देवाचं काम आहे. पण देवधर्माचं सुद्धा देवाने काय केलं? पालन केलं. ज्ञानी मनुष्याच्या धर्माचं पालन केलं. मी ज्ञानी आहे, मला कुठलाही पुण्य आणि पाप लागत नाही. अशा सगळ्या धर्माचं पालन देवाने रासलीलेत करून दाखवलं. आणि वर्णन केलं शुकाचार्यांनी, जसं लहान मुलगा आरशात पाहून आनंद मानतो, खेळतो, तसं भगवंतांनी रासलीला केली, त्या लहान मुलाप्रमाणे केली. आणि सगळ्या भक्तांना काय दिला? आनंद दिला. म्हणून भगवान म्हणतात अशा प्रकारे माझं जे जन्म आणि कर्म जो जाणतो, मी सगळं करून काहीच करत नाही. तो चालिला संगे न चळे, देहीचा देहा नाकळे, पंचत्वी तो मिळे माझ्याची रूपी. जो हे जाणतो माझे अजत्व जन्मने, अक्रियताचे कर्म करणे, अविकार जो जाणे तो परम मुक्त, तो सुद्धा मुक्त होतो. कारण काय? माझं जन्म आणि कर्म तसं दिव्य आहे, त्याला मुक्ती प्राप्त करून द्यायला समर्थ आहे कथा. म्हणून असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी, तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी, चरित्र ते उच्चारावे केले देवे. आणि असं अनेक लोकांनी हे माझं जन्मकर्म ऐकलं, माझा आश्रय केला आणि ते सुद्धा काय झाले? माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता, बहो ज्ञान तपसा पोता मद्भाव मागता. सगळ्यांचाच उद्धार का होत नाही? भगवान परमात्मा म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.